हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. अंजली त्या चौघांकडे शांत बघत होती. तिला खरं तर राग येत होता त्याचा, पण तो शांत होती. अंकुश, जेव्हा आपलं लग्न होईल ना, तेव्हा आपण या रूमचा कलर बदलूया आणि इथे आपल्या दोघांच्या लग्नातील फोटो लावू. मानसी बेडवर वरती लावलेल्या त्यांच्या सिंगल फोटोकडे बघत बोलली. हे बोलल्यावर मात्र तन्वी आणि दीक्षा शॉक होऊन तिच्याकडे बघत राहिल्या. काय बोलते ही, असं त्यांच्या चेहऱ्यावर होतं. अंकुशला एक महत्त्वाचा कॉल येतो. तो लगेच कॉल उचलतो. त्यात त्या मानसीची फुकटची बडबड ऐकून वैतागलेला असतो. डिस्टर्ब नको म्हणून कॉलवर बोलतच तो बाहेर गॅलरीमध्ये निघून जातो. त्या नादात त्याने मानसीचं काही बोलणं ऐकलंच नव्हतं. मी आलेच म्हणत अंजलीही उठून बाहेर निघून जाते. डोळ्यात पाणी आधीच जमा झालं होतं. कधी बाहेर सरेल सांगता येत नव्हतं अशी अवस्था झाली होती. ती तशीच बाहेर गेली. दीक्षा ही लगेच उठून अंजलीच्या मागे गेली. अंजली, थांब. अगं, कुठे झाली आहेस? मी ठीक आहे विभू, मला थोडं एकटं राहायचं. तू प्लीज थोडं थांबशील चिवजवळ? मी टेरेसवर आहे, अंजली म्हणाली. दीक्षा मान हलवते आणि पाठमोरी तिला जाताना बघते. दीक्षाला माहिती असतं की ती दुखावली गेली, पण आता तिला तिचा वेळ देणं गरजेचं होतं. अंकुश बोलून आत निघून येतो. तन्वी त्याच्याकडे रागाने बघत असते. खूप चुकीचं झालं भाई हे. अगं, पण झालं तरी काय? तन्वी त्याच्याकडे रागाने बघत रूमच्या बाहेर निघून जाते. तिच्या मागे ऋषभही जातो. तन्वी, अगं काय झाले सांगशील का? काय एवढी रागवते आहेस? सकाळपासून बघतोय माझ्यावर ही चिडली आहे. ऋषभ तिच्या मागे जा तिला थांबवत बोलतो. तुला दिसत नाही का की मुद्दाम कळत नसल्यासारखं करतोयस? भाईचं अंजलीवर प्रेम आहे आणि तिचंही त्याच्यावर. मग ही मानसी इथे का? काय? हे कधी झालं? मला कसं नाही माहिती? ऋषभ म्हणाला. डोळे उघडे ठेवून बघितलं असतं तर कळलं असतं. काहीही असो, त्या तुझ्या बहिणीला घेऊन जा इथून. अजून ती काही करण्याआधी तू इथे आणलंच का तिला? मला तेच समजत नाही. चिपकू कुठली? तन्वी तावात बोलते. तन्वी, काय बोलतेस? नीट बोल. कशी असली तरी माझी बहीण आहे ती, आणि तिला इथे मॉम घेऊन आली आहे. ती स्वतःहून नाही आली. ऋषभ म्हणाला. तुझ्या मॉमला मी चांगलीच ओळखून आहे ऋषभ. आणि तू आत्ता बघितलंस ना काय गोंधळ घातलाय तिने? अंजली किती हर्ट झाली असेल. बेस्ट फ्रेंड म्हणतोस ना भाईला, साधी एवढी गोष्ट कळू नये तुला? तन्वी रागात बोलते. अगं, मला खरंच माहिती नव्हतं तन्वी, नाहीतर मानसीचं हे स्थळ मॉमला अंकुशसाठी आणूच दिलं नसतं. मलाही माझ्या मित्राचा आनंदच हवा आहे. ऋषभ, हे बघ, आता समजलं ना? मग सांग आता घरी. अंजली भाईचा विचार करायला लागली होती. तर मी स्पष्टच बोलते, त्या मानसी आणि तुझ्या मॉममुळे माझ्या भाईच्या आणि अंजलीच्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम झालेला मी सहन करणार नाही, म्हणत तन्वी तिथून निघून जाते. ऋषभना काय करावं सुचत नाही. तो तसाच तन्वीच्या रूममध्ये जातो. दीक्षा, अंजली कुठे आहे? ऋषभ सर, ती दीक्षा विचारात पडते की सांगावं की नको, पण पुन्हा ऋषभ तिला आवाज देतो. दीक्षा प्लीज, मला तिच्याशी बोलायचंय प्लीज. ऋषभ सर, तुम्ही प्लीज नका भिडू. ती टेरेसवर गेली आहे. ओके थँक्स. ऋषभ लगेच टेरेसवर जातो. अंजली त्याला पाठ फिरवून उभी असते. अंजली, मी तिच्या जवळ जात हळूच हाक मारतो. ऋषभ सर. ऋषभ तिला हाताची घडी घालून एक लूक देतो. सॉरी अंजली, हळूच जीभ चावत ऋषभ म्हणतो. ऋषभ दादा? हां, गुड. काय झालं? इथे का अशी एकटीच उभी आहेस? ऋषभ अंदाज घेत बोलतो. काही नाही, असंच कंटाळा आला होता म्हणून. अंजली ऋषभला म्हणाली. तुला मानसीच्या बोलण्याने हर्ट झालं ना?
मला तन्वी बोलली आत्ता. ऋषभ थेट मुद्द्यावर येतो. अंजली काहीच बोलत नाही. शांतपणे मान खाली घालून उभी राहते. मला माहीत नव्हतं अंजली, नाहीतर मानसीचं हे स्थळ मी आईला अंकुशसाठी आणूच दिलं नसतं. अंकुशही काही बोलला नाही. मीच कुठेतरी त्याला समजून घ्यायला कमी पडलो म्हणा. पण त्याने एकदा सांगितलं पाहिजे होतं मला. असो, पण आता मला तुमच्या दोघांचा आनंद बघायचा आहे. मानसी माझी बहीण आहे. मी तिला समजावेन. माझ्या या बहिणीच्या सुखाच्या आड तिला येऊ देणार नाही. एवढं तरी या बहिणीसाठी मी करू शकतो ना. ऋषभ अंजलीच्या डोक्यावर हात ठेवत बोलतो. अंजली त्याचं बोलणं ऐकून भारावून जाते. तिला वाटत होतं तो मानसीच्या बाजूने बोलेल. शेवटी एवढा वेळ डोळ्यात अडवून ठेवलेलं पाणी बाहेर येतच. चेहऱ्यावर हात ठेवून ती रडत बसते. ए बेडाबाई, लगेच रडतेस काय? मी आहे ना तुझ्यासोबत. तो तिचे हात बाजूला काढून हळूच डोळे पुसतो. आता तू मला भाऊ मानत नाहीस हे समजलंय मला. ऋषभ चेहरा पाडत नाटकीपणाने बोलतो. तो मुद्दाम तिला पाठमोरा उभा राहतो. दादा सॉरी, परत नाही करणार मी असं. ती त्याच्या पुढ्यात जाऊन कान पकडून उभी राहते. अगं अंजली, मी मस्करी करत होतो. तो डोक्याला हात मारून घेतो. तशी अंजली खुदकन हसते. अंजली, मला ना सख्खी बहीण नाही, पण जेव्हा मी अंकुश आणि तन्वीला बघतो ना, मला खरंच त्या दोघांचा खूप हेवा वाटतो. तुला माहिती आहे, तन्वी माझ्याशी भांडली आत्ता तिच्या भाईसाठी. म्हणते कशी माहिती आहे, त्या चिपको मानसीला घेऊन जा. तिला आणलंच कशाला तू? अंजली आश्चर्याने डोळे मोठे करत तोंडावर हात ठेवते. तिला खरं तर खूप हसू येत होतं, पण ती कंट्रोल करत होती. तू पण हस आता. अंजली खरंच मोठ्याने हसायला लागते. ए दॅट्स नॉट फेअर. ती कशी असली तरी माझी बहीण आहे यार. ओके सॉरी म्हणत अंजली हसू आवरत घेते. तन्वी अशी बोललेली तुम्हाला? हो बघ ना. ऋषभ बिचारा चेहरा करत बोलतो. मी बोलते तिच्याशी. नको, मी रागावलंय तिच्यावर. किती काय काय बोलली साली ती. ती मनवायला आल्याशिवाय मी अजिबात बोलणार नाही. तिलाही कळू दे. आणि थोडा भाव मी पण खाणार आहे आता. त्यात तू पण माझी साथ द्यायचीस. बरं बरं, मी आहे तुमच्यासोबत. मग अंकुशला सांगणार कधी आहेस तुझ्या मनातलं? ऋषभ म्हणाला. माहीत नाही. म्हणजे ते सियासाठी विचार करत असशील तर मी म्हणेन की नको विचार करू. खूप जीव आहे त्याचा तिच्यावर. खूप काळजी घेईल तो तिची आणि तुझी सुद्धा. आताच बघितलं ना, आल्यापासून सोबत आहे तिच्या. आणि तुझ्या ज्या काही गोष्टी मनात असतील, जे काही किंतु परंतु असतील, ते एकदा बोलून घे त्याच्याशी. बोलल्याने प्रश्न सुटतात अंजली. अंजली मान हलवत होकार देते. तू सगळ्याचा विचार कर नीट. ओके, मी आहेच तुझ्यासोबत. हो, थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल. अंजली स्माईल देत म्हणते. एनी टाईम. चल खाली आणि थोडा गंभीर चेहरा ठेव. त्या कार्टूनला कळलंय की नाही काही माहिती नाही, तर बसला असेलच तसाच लॅपटॉप घेऊन. ऋषभ म्हणतो. मी पण बोलणार नाही आहे त्याच्याशी. एवढ्या वेळ नाही मी खाली तर बघायलाच नाही आला. अंजली म्हणते. स्वतःशीच पुटपुटते, पण ऋषभला ऐकू जातं. गुड, मी आहे तुझ्यासोबत. ही दोघं भाऊ बहीण समजतात काय आपल्याला? आपणही दाखवू त्यांना. ऋषभ म्हणाला. ते दोघं खाली येतात. अंजली तन्वीच्या रूममध्ये निघून जाते, तर ऋषभ अंकुशच्या. पण अंकुश तिथे नसतो. इनफॅक्ट कोणीच तिथे नसतं, म्हणून तो खाली जातो. तर हॉलमध्ये दीक्षा, मानसी आणि सुहाससोबत त्याचे अंकुशचे आणि अंजलीचे बाबा गप्पा मारत बसले होते. पण अंकुश तिथेही नसतो. नशीब. मला वाटलं नाही तर अजून लॅपटॉप घेऊनच बसला असेल रूममध्ये. ऋषभ स्वतःशी मनातल्या मनात बोलत त्या सर्वांसोबत खाली बसतो.
अंजली रूममध्ये एंटर करते तर अंकुश तन्वीच्या रूममध्ये होता. जशी तन्वी त्याला रागात बघून बाहेर निघून जाते तसाच तो समजतो की काहीतरी गडबड आहे. तो सुहास आणि मानसीला खाली हॉलमध्ये पाठवून लगेच तन्वीच्या मागे जातो. तेव्हा तन्वी त्याला झालेला प्रकार सांगते. तो डोक्याला हातच मारून घेतो. बाहेर जाऊन सगळीकडे शोधतो पण ती त्याला कुठेच दिसत नाही. म्हणून तो परत तन्वीकडे आलेला असतो. जसा तो अंजलीला बघतो लगेच तिच्या जवळ येतो. कुठे गेली होती तू? असं न सांगता जातात का? मी इथेच होते. थोडा एकांत अनुभवत होते. अंजली थोड्या कडक शब्दात बोलते आणि सियाच्या जवळ जाते. ती तिला चुळबुळताना दिसते. ए शोनू, उठ, झाली झोप? अंजली तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते. मम्मा. ती उठून तिच्या मिठीत शिरून डोळे झाकून बसली. चल आपण फ्रेश होऊन खाली जाऊया. अंजली तिला उचलून घेत बाथरूममध्ये नेते. अंकुश आणि तन्वी एकमेकांकडे बघत होते. अंजली सियाला फ्रेश करून बाहेर आणते. सियाचा चेहरा पुसून तिला पावडर लावून तिचे केसावरून फणी फिरवून झाल्यावर ती सियाचा हात धरून बाहेर निघते. एक नजर अंकुशकडे टाकत तन्वी येतेस ना खाली म्हणत रूम बाहेर निघून जाते. हो आलेच. तन्वी म्हणाली. ही अशी का वागते? मी काय केलं हिचं? भाई मगाशी जो गोंधळ झाला आहे ना त्यामुळे, म्हणत तन्वी अंजलीच्या मागे जाते. अंकुश डोक्याला हातच मारतो. तोही लगेच खाली निघून येतो. रिषभ, अंकुशचे डॅड, सुहास, अंजलीचे बाबा, सुहासचे बाबा सगळेच किचनमध्ये नाश्ता बनवायला लागले होते. त्यांनी चॅलेंज घेतलं तेच महाशय लेट. रिषभ मुद्दाम अंकुशला टोमणा मारतो. सॉरी आलो ना आता. अंकुश म्हणाला. तू सगळ्यांसाठी चहा आणि कॉफी कर. आम्ही गर्ल्ससाठी ब्रेड चीज पिझ्झा करत आहोत. तर डॅड अंकल बाकी लेडीजसाठी ओली भेळ बनवत आहेत. अरे वा मस्तच. अंकुशही लगेच सगळ्यांना काय हवंय विचारून चहा आणि कॉफी बनवायला घेतो. अंकुश उभाच आहेस तर एवढी कोथिंबीर कट करून दे ना. ऋषभ म्हणाला. ए अंकुश, ह्याची टेस्ट बघ, जास्त स्पायसी नाही ना. अंकुशचे डॅड त्याला थोडीशी हिरवी चटणी टेस्ट करायला देतात. डॅड थोडी स्पायसी आहे. तो चटणी थोडी टेस्ट करत बोलतो. काळजी करू नका, आपण त्यात थोडी कोथिंबीर अजून ॲड करू. अंजलीचे बाबा सगळे पटापट कामाला लागले होते. मध्येच गोंधळही सुरू होता. सगळ्याजणी मात्र बाहेरून त्यांचा चाललेला गोंधळ बघत निवांत बसल्या होत्या. आणि त्याच नंतर इकडे थोड्या वेळाने अंकुश आणि सुहास रिषभ छान टेबल सेट करून प्लेटिंग करायला घेतात. छान प्रकारे टेबलवर सर्व करतात. सगळ्याजणी डायनिंग टेबलवर येऊन बसतात. अंकुशची मॉम, आऊ, मी काय म्हणते, आपण दर रविवारी ह्यांनाच जेवण आणि नाश्ता करायला देत जाऊ. काय बोलता? सुनबाई, हे सर्व बघून मलाही काही प्रॉब्लेम नाही, मला आवडेल. आऊ हसत म्हणाली. हो मलाही. आधी टेस्ट तर करा मग बघू. अंकुश म्हणाला. दिसते तर छान, आता चवीला कसं आहे बघू, माई म्हणाल्या. आऊ प्लेटमधला एक बाईट घेतात. सगळे त्यांच्याकडे बघत असतात. उत्तम. कोणी केली ही भेळ? आऊ तशी आम्ही सगळ्यांनीच, पण अंजलीच्या बाबांनी खूप मदत केली. त्यांच्या गायडन्सने केलं आम्ही सगळं. अंकुशचे डॅड म्हणाले. हो खूप छान झाली आहे भेळ. अंजली बाबा. माई ही अंजलीच्या बाबांचं कौतुक करत बोलतात. माई, आऊ आता हा ब्रेड चीज पिझ्झा टेस्ट करून सांगा, आम्हाला जमलाय ना. सुहास म्हणाला. हो, आणि नंतर मी केलेला आल्याचा चहाही. अंकुश म्हणाला. आऊ एक पीस घेऊन खातात. अरे वा, हे पण छान जमलं की. दोन्ही पदार्थ खूप छान झालेत. आऊ आता खुश झालेली आहे. आऊ चहा?
दे, आऊ म्हणाले. तर अंकुशने बनवलेला चहा अंकुश लगेच आऊच्या पुढ्यात चहा ओतून कप सरकवतो. आऊ चहाचा एक सिप पितात. अंकुश एक्साइट होऊन त्यांच्याकडे बघत असतो. तनू, जमलाय बरं का, फक्त साखर थोडीशी जास्त झाली, पण बाकी छान झालाय, आऊ म्हणाल्या. ओ, त्याचं तोंडच पडतं. अरे तोंड काय पडतोस, पुढच्या वेळी प्रमाणात घाल, बाकी जमलीस ना तुला. अरे पहिला प्रयत्न होता, त्या मानाने खूप छान केलीस, हस बघू आता. अंकुश छान स्माईल करतो. सगळ्याजणी त्यांची तारीफ खूप करतात. ते सगळेही त्यांच्यासोबत नाश्ता करायला बसतात. भाई, कॉफी बेस्ट झाली आहे, ही बघ, बोलली भाईची चमची. ऋषभ हळूच अंजलीच्या कानात बोलतो. अंजली ऐकून मान खाली करून हसत होती आणि त्याचनंतर अंकुश आणि तन्वी त्यांच्याकडे रागाने बघत होते. तन्वीला ऋषभ काय बोलला ते समजलं नाही, पण तिच्यावरून हे होतं की एवढं नक्की समजलं होतं. अंकुश ऋषभवर चिडला होता. एकतर त्याला अंजलीच्या बाजूला बसायला दिलं नव्हतं आणि आता मस्तपैकी तिच्याशी कान गोष्टी करत होता. नाश्ता झाल्यावर ते पोर्चमध्ये जाऊन बसले. अंकुशने आधीच त्यांच्या स्टाफला तिथे गाद्या घालायला आणि सगळी अरेंजमेंट करायला सांगितली होती. अंकुश येताना सोबत गिटार घेऊन आला. वाव, गिटार. दीक्षा गिटार बघून एक्सायटेडमध्ये बोलली. यस, एक सरप्राईज, ऋषभ म्हणाला. अरे वा, स्पेशल फील करायचं, खूपच मनावर घेतलेलं दिसते, तन्वी हसत बोलली. ऋषभ काहीच बोलला नाही. सगळे जमले तसे अंकुश आऊला इशारा करत गिटार घेऊन धून वाजवू लागला. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. गाणं झाल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं भरभरून कौतुक केलं. आता सुहासही खूप छान गातो, अंजली म्हणाली. अगं काही काय, मी ते सहजच, सुहास हसत म्हणाला. नाही, आता आम्हाला ऐकायचंच आहे. तन्वीसोबत सगळ्यांनी त्याला फोर्स केलं आणि त्याचनंतर ओके, तुम्ही गाणं सांगा, मी गाण्याचा प्रयत्न करतो, पण मला तुम्हीही साथ द्यायची, मंजूर असेल तर बोला. सुहास मंजूर, सगळे एकसाथ ओरडले. अंकुश गाणं मी सांगणार म्हणत लगेच सुहासच्या कानात हळूच गाणं सांगतो. ओके डन. सुहास गाण्याचं नाव ऐकून म्हणाला. अंकुश गिटार वाजवायला सुरुवात करतो. तर आता इथे सुहास गाणं गातो. अंकुश मात्र एकटक अंजलीकडे सर्वांसमोर बिनधास्त बघत गिटार वाजवत होता. गाणं सुरू झाल्यावर जी एकदा अंकुशकडे बघते तेव्हा जी बिचारीने नजर खाली केली होती ती ते गाणं संपेपर्यंत चेहऱ्यावर गोड हसू करत होती. मानसी मात्र उगाचच अंकुशकडे बघत लाजत होती. ती अंजलीच्या शेजारीच बसल्याने तिला वाटत होतं की अंकुश तिच्याकडे बघतोय आणि हे गाण्याची फरमाईश त्याने तिच्यासाठी सुहासकडून केली. रात्री उशिरा ते घरी पोहोचले. चिबूला गाडीत बाहेरची थंड हवा लागल्याने ती गाडीतच झोपून गेली होती. अंजलीने निघताना त्या सगळ्यांचा हसून निरोप घेतला. शिवाय अंकुशची मात्र मोजकच बोलून निघाली. अंकुशलाही जाणवलं उद्या बोलेन, समजूत काढेन तिची, म्हणून शांत राहिला. अंजलीने चिवूला बेडवर झोपवलं आणि ती फ्रेश व्हायला गेली. फ्रेश होऊन आल्यावर सगळी मरगळ उतरली होती, पण विचारांचं चक्र मात्र काही पाठ सोडत नव्हतं. मध्येच काहीतरी तिचा डोळा लागून गेला. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सगळीकडे शांतता पसरलेली. जो तो आपल्या डेस्कवर बसून काम करत होता. अंकुशही त्याच्या टायमिंगच्या आधीच आला होता. 2 दिवसांनी त्यांची साहिल महेश्वरीसोबत डील होणार होती, जी US मधली टॉप मोस्ट फूड इंडस्ट्रीमधली दुसऱ्या क्रमांकाची नावाजलेली कंपनी होती. त्यामुळे प्रॉपर प्रेझेंटेशन करण्यात तो बिझी होता. बिझनेस ओव्हरव्ह्यू, इंडस्ट्री ॲनालिसिस,
ऑपरेशन प्लॅन, मार्केटिंग प्लॅन यावर बाजूने विचार करून अंकुश त्याच्या टीमसोबत प्रेझेंटेशनचं काम करत होता. अंजली ही मार्केटिंग टीमकडून डिटेल्स घेऊन त्या प्रोजेक्टवर काम करत होती. प्रोजेक्टचं डिटेल जसंच्या तसं सगळे मन लावून काम करत होते. जे काही डाऊट्स होते ते अंकुश किंवा त्या डिपार्टमेंट हेडशी डिस्कस करत होते. अंकुश तिच्या डेस्कजवळ जाताना नजरानजर व्हायची, पण बोलायला काही मिळत नव्हतं. लंचही संध्याकाळी 4 वाजता टीमसोबत केला. शेवटी संध्याकाळी तिला निघताना बघून लगेचच इंटरकॉमवर कॉल करून काहीतरी काम देत तिला थांबवून घेतलं. अंजली, अगं निघते ना, मेघा म्हणाली. अगं थोडं काम आहे, तू जा, मी निघेन एवढं झालं की. मला वेळ होईल थोडा, अंजली म्हणाली. ठीक आहे, जास्त वेळ लागणार असेल तर उद्या सकाळी येऊन कर. एकटीच आहेस तू? अंकुश सर आहेत म्हणा तसे, पण तरीही उशीर नको करूस, मेघा म्हणाली. हो अगं, करते मी मॅनेज. अंजली तिला एक छान अशी स्माईल देत बोलली. सगळा स्टाफ निघून गेल्यावर अंकुश दोघांसाठीच कॉफी घेऊन बाहेर आला. पिऊनलाही त्याने पाठवून दिलं. ऑफिसमध्ये आता ते दोघंच होते. अंजली मात्र कम्प्युटरमध्ये डोकं घालून दिलेलं काम करत बसली होती. वाफळत्या कॉफीचा वास नाकात जाताच ती लगेच नजर वरती करते. कॉफी? तो तिच्या पुढ्यात मग धरत बोलला. थँक्यू, खूप गरज होती. पण तुम्ही का? अंजली मग घेत म्हणाली. हे चिल, ऑफिस सुटलं आहे. आता तू अंकुश बोलू शकतेस. सकाळपासून काम करतोयस, थोडा ब्रेक हवास ना? कॉफीपेक्षा बेस्ट ऑप्शन काय असू शकतं? अंकुश कॉफीचा सिप घेत भुवया उंचावत बोलला. अंजली कॉफी पीत त्याच्याकडे बघत होती. काही बोलायचं आहे का? हो, ते कालबद्दल. बोल. अंजली, काल जे मानसी बोलली त्यासाठी सॉरी. तुला वाईट वाटलं आहे ना? मानसीचं स्थळ अचानक आलं. ऋषभची आई घेऊन आली. मला खरंच काही कल्पना नव्हती. तुला सांगायचं होतं, पण कसं सांगू हेच कळत नव्हतं. आणि तसंच मानसी मला आवडत नाही. मी हे घरी सांगेन लवकरच. आऊ, मॉम आणि तन्वीला माहिती आहे माझं उत्तर. डॅडलाच सांगायचं आहे फक्त. ही डील झाली की मी सांगेन, मी बोलेन त्याच्याशी. तू बोलणार काही नाहीस का? मी काय बोलू अंकुश, मला समजत नाही आहे. तुला स्थळ आलंय तिचं, ती हर प्रकारे योग्य आहे तुझ्यासाठी. तुमच्या स्टँडर्डची आहे, सुंदर आहे, शिकलेली आहे. अजून काय पाहिजे मग? तू एकदा नीट विचार करावा असं वाटतंय मला. आपल्यात तसं काही सौम्य नाही. अंजली, तू काय बोलतेस कळतंय तुला? माझं प्रेम आहे तुझ्यावर, हे पुरेसं नाही का? ती स्वप्न पाहते अंकुश तुमच्या लग्नाचं. काल ऐकलं असेल ना ती काय बोलली ते? त्यामुळे मी उगाच मध्ये येते असं वाटतंय मला. पण का असं वाटतंय तुला? तुला मी आवडत नाही आणि मानसी मला आवडत नाही, हे मी आधीच सांगितले तुला. अशी काय कमी आहे माझ्यात सांगशील? ती मानसी काही बोलली का तुला? अंकुश, कमी तुझ्यात नाही, माझ्यात आहे. आपल्यात खूप तफावत आहे अरे. त्यात माझ्या जबाबदाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तू विसरतोयस. मी एक अनाथ आहे. एवढं सगळं असताना मी कसा होकार देऊ तुला? अंजली, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेव आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला मी आवडत नाही का? तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे का? बघू शकशील का मला कोणत्याही दुसऱ्या मुलीसोबत? अंजली मान खाली घालून शांत उभी होती. बोल ना अंजली, आता का खाली बघतेस? का शांत आहेस? मी सांगितलं ना, वाट बघेन तुझ्या उत्तराची. मी कोणती जबरदस्ती केली का तुझ्यावर? तसं असेल तर स्पष्ट बोल. मी परत कधी हा विषय काढणार नाही तुझ्यासमोर. पण उत्तर हवंय मला तुझं. तुला कळत नाही का अंजली? का अशी वागतेस माझ्याशी? अंकुश वैतागत बोलला. तो केसातून हात फिरवत जोरात डेस्कवर आपटला. अंजली घाबरून दचकली, मागे सरकली. डोळ्यातून पाणी वाहायला लागलं.
तिलाही कळत होतं त्याचं खरं प्रेम, पण त्याच्या घरच्यांनी स्वीकारलं नाही तर, आणि काम म्हणून स्वीकारावं त्यांनी, अशा विचारात ती हरवली होती. अंकुश तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून अजून ओरडला. झालं काही बोललं की पहिलं रडायलाच लागतं तुला. स्टॉप इट अंजली. उगाच आलो मी तुझ्याशी बोलायला. मीच मूर्ख आहे. आधीच काम डोक्यावर आहेत, त्यात मी अजून भर घालत होतो. तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही. पुढे नाही येणार मी. चल, तुला घरी ड्रॉप करतो. प्लीज आता काही बोलू नकोस. हात झटकतोय मी तुझा. माझ्यात आता खरंच ताकद नाही वाद घालायची, असं म्हणत तो तिचा हात धरून ऑफिसमधून बाहेर निघाला. पार्किंगला नेऊन गाडीसमोर उभा राहिला. अंजलीने त्याला पहिल्यांदाच इतक्या रागात पाहिलं होतं. ती थरथरत होती. डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं. नाकाचा शेंडा लाल झाला होता. तो सारखा गाडीचा हॉर्न वाजवत होता. अंजली. ती कसंबसं बॅग सावरत गाडीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसली. गाडीत बसताच तो म्हणाला, सीट बेल्ट लाव, आणि मग लक्ष गाडी चालवण्याकडे दिलं. अंजली मुसमुसत सीट बेल्ट लावते. अंकुश रागात असल्यामुळे गाडीचा वेग वाढला होता. पुढे जाऊन एका बाजूला गाडी थांबवून त्यानं तिच्या हातात पाण्याची बाटली दिली. चेहऱ्यावर पाणी मार. घरी डॉलनं तुला असं पाहिलं तर मला अजिबात आवडणार नाही. उगाच काळजी करत बसेल ती. अंजलीनं बाटली घेतली. एका बाजूला जाऊन चेहऱ्यावर पाणी मारलं. गाडीच्या मिररमधून अंकुश तिच्याकडेच बघत होता, पण ती मागे फिरताच त्याने दुसरीकडे बघण्याचं नाटक केलं. थँक्यू, असं म्हणत अंजलीने बाटली त्याच्या हातात दिली आणि गुपचूप गाडीत येऊन बसली. यानंतर अंकुश शांतपणे गाडी चालवत राहिला. अंजली मात्र शांतपणे बाहेर बघत बसली. तो तिला घरी सोडून निघून गेला. अंजली घरी पोहोचली तशी नेहमीप्रमाणे चिऊ धावत आली आणि तिच्या पायाला विळखा घातला. अंजली खाली बसून तिला मिठीत घेत म्हणाली, माझा बच्चा, किती उशीर झाला. मी खूप मिस केलं तुला. पण तूही मला मिस केलं ना. चल आधी फ्रेश होऊन ये, मग खेळू आपण. हो मम्मा, अज्जू आणि मोठी आई बाहेर गेले आहेत. घरी सविता काकू आहे, चिऊ म्हणाली. कुठे गेलेत ते? मला बाबा काहीच सांगितलं नाही. ताई, ते तुम्हाला फोन करत होते पण लागला नाही, म्हणून निरोप माझ्याकडे दिला त्यांनी. विरारला गेले आहेत माईसोबत माईच्या भावाच्या मुलाकडे. त्यांच्याकडे पूजा होती. नवीन घर घेतलंय ना त्यांनी. माईला माहीत नव्हतं म्हणून बाबांना सोबत घेऊन गेल्यात. तुम्ही आलात की फोन करायला सांगितलं आहे. ठीक आहे, मी करते, अंजली म्हणाली. ताई, जेवण सगळं झालं आहे तर मी निघू का? सविता विचारत होती. हो हो, जा तू. तुला उशीर होत असेल आणि उद्या थोडा उशीर आलंस तरी चालेल, अंजली म्हणाली. बरं ताई, येते. बाय चिवू, असं म्हणत सविता निघाली. अंजली फ्रेश होऊन बाबांना फोन लावते. हॅलो बाबा, तुम्ही कधीपर्यंत येणार? जेवायला थांबते मी. अगं बाळा, आज आम्ही इथेच राहतोय. माईच्या भावाच्या घरचे सगळेजण राहण्यासाठी आग्रह करत होते म्हणून थांबलो. सविता आणि चिवसोबत तू येशील तोवर थांबणार होती म्हणून काळजी नव्हती. तुला आता सांगणारच होतो, बाबा म्हणाले. ठीक आहे बाबा, काळजी घ्या, अंजली म्हणाली. हो, तुम्ही दोघींनी जेवून घ्या. दार खिडक्या नीट लावून घे. दीक्षाला बोलावून घे सोबत. उद्या सविता येईलच. आम्हीही उद्या सकाळी लवकर निघू, बाबा समजावत होते. नाही नको बाबा, आम्ही दोघी व्यवस्थित राहू. तुम्ही सावकाश या उद्या, काही घाई नाही, अंजली म्हणाली. हो हो, ठेवतो आता, असं म्हणून बाबा फोन ठेवतात. अंकुश रागातच घरी पोहोचतो. मॉम डिनरची अरेंजमेंट करत होती.
अंकुश, किती उशीर बेटा, जा लवकर फ्रेश होऊन ये. अंकुशची मॉम त्याला आलेलं बघून बोलतात, मॉम, मला नको आहे जेवायला, मी बाहेर खाऊन आलोय. मॉमला तो खोटं बोलतो. नको जेवायला म्हटलं असतं तर त्या ऐकल्या नसत्या आणि जबरदस्तीने त्यांनी जेवायला लावलं असतं. अरे मग एक कॉल करून सांगायचं ना, खीर तर खाशील ना, तुला आवडते म्हणूनच बनवली आहे. मॉम, मला नको आहे काही, आणि प्लीज मला डिस्टर्ब करायला कोणीही येऊ नका. अंकुश थोडं चिडूनच बोलतो. अरे पण अंकुश धडधड पावलं टाकत रूममध्ये निघून जातो आणि लगेचच दार जोरात बंद खेचून घेतो. आई म्हणाली, ह्याला एवढं चिडायला काय झालं असेल? त्याच्यासाठी खास खीर केली होती आणि हा नको म्हणून गेला. सुनबाई, कामाचं टेन्शन असेल त्याला. आपण आधी जेवून घेऊ, मग बोलते मी त्याच्याशी. अंकुशची मॉम हताश होऊन त्याच्या रूमकडे बघत नाराज होत जेवायला बसते. अंकुश रागात शर्टच्या स्लीव्ज फोल्ड करत त्याच्या जिममध्ये जाऊन सगळा राग त्या पंचिंग बॅगवर काढत होता. अंजली आणि चिऊ दोघी जेवून घेतात. अंजली किचनमध्ये एका बाजूला काम करत असते आणि चिऊ अभ्यास घेत असते. काम आटपल्यावर सगळ्या वर दार खिडक्या नीट लावून ती रूममध्ये येते. चिऊशी थोडा वेळ गप्पा मारते, तिला झोपवते, पण स्वतः मात्र अंकुशचा विचार करत पडून राहते. मी जास्त बोलले का अंकुशला? त्याचं प्रेम समजतंय मला, मी पण तर त्याच्यावर. पण मग मानसी, तिचं काय? ती स्वप्न बघते अंकुशसोबत लग्नाची. एक वेळ मानसीला बाजूला ठेवते मी, पण आमच्यातली तफावत, बॉस आहे तो माझा, मी एक एम्प्लॉई आहे. त्याशिवाय माझ्यावर सिया बाबांची जबाबदारी आहे. त्याच्या घरचे कसे काय स्वीकारतील मला? एका अनाथ मुलीला जी त्यांच्या कंपनीतच काम करते, कसं काय स्वीकारतील त्याचे डॅड? आऊ, अंकुशला का ह्या गोष्टी दिसत नाहीत? का समजत नाही आहे तो मला? किती रागवला आज माझ्यावर, किती काय काय बोलला. आज पहिल्यांदाच त्याला एवढ्या रागात पाहिले मी. किती थरथरत होते मी, पण तिथेही त्याला त्याच्या डॉलची काळजी. पण बरोबर होतं त्याचं. घाबरली असती ती लगेच, मी रडले आहे हे समजल्यावर. नेहमीच आहे ती, मला रडताना नाही बघू शकत, लगेचच घाबरते. खूप कन्फ्यूज आहे रे मी, नाही देऊ शकले तुझ्या प्रश्नांची उत्तरं, पण कुठेतरी मीही गुंतले आहे तुझ्यात. अंकुश फ्रेश होऊन तसाच बेडवर जाऊन पडतो. अंकुशचे डॅडही त्याच्या अशा वागण्याने थोडे काळजीत पडतात. कितीही काम असलं तरी तो त्याच्या मॉमला टाळत नव्हता, त्यांच्यावर चिडत नव्हता. काम कितीही असलं, टेन्शन असलं तरी घरी घेऊन येत नव्हता. रूमचं दारही आपटून बंद करणं थोडा रागातच वाटला त्यांना. तो नक्कीच काहीतरी बिनसलं आहे त्याचं. काल तर छान मूड होता त्याचा. ऑफिसमध्ये काही घडलंय का ते बघितलं पाहिजे. आऊ जेवून त्याच्याशी बोलायला रूममध्ये जातात. अंकुश, बाळा, दार उघड, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आऊ म्हणत तो लगेच दार उघडतो आणि परत बेडवर जाऊन पालथा झोपतो. अंकुश, काय झाले? मला नाही सांगणार? काही नाही आऊ, नेहमीचंच. अंकुश उशी तोंड खुपसत बोलतो. नेहमीचंच नाही आहे हे, समजतंय मला, म्हणूनच आले ना तुला भेटायला. त्या माईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असतात. थोडा वेळ गेल्यावर अंकुश बोलायला सुरुवात करतो. आऊ, मी जबरदस्ती करतोय का गं अंजलीवर? ती का समजून घेत नाही माझं प्रेम? आज काय बोलली माहिती आहे तुला? मानसीशी लग्न कर म्हणून. ती स्वप्न बघायला लागली आहे तुमच्या लग्नाची. मी मध्ये नाही यायचं तुमच्यात. मी तुमच्या स्टेटसची नाही, जबाबदाऱ्या आहेत, अनाथ आहे वगैरे. असं कसं बोलू शकते ती? माझ्या फिलिंग्सची काहीच किंमत नाही का तिच्या लेखी? बापरे, असं बोलते ती? आऊ विचार करत बोलतात. जाऊ दे, आऊ म्हणाली. मला नाही विचार करायचा आता. मी ठरवलंय, नाही विचारणार तिला काही.
माझ्या नशिबात प्रेमच नाही. कितीही आणि कसंही समजावून सांगितलं तरी तिला नाही समजत काही. अंकुशच्या डोळ्यात पाणी दाटलं. तो किती दुखावला गेलाय हे त्याच्याकडे पाहूनच समजलं असतं कोणालाही. अंकुश, मला 1 आठवडा देशील? आऊ, तू नाही काही बोलायचं तिला. नसेल आवडत मी तिला तर आपण फोर्स नाही करू शकत. काही करायचंही नाही. आपण कोणी? अरे, एकदा बोलून बघते ना मी तिच्याशी. आऊ त्याला समजावतात, बोलतात. नाही, अजिबात नाही. तिला त्या मानसीच्या फिलिंग्सचं पडलंय. मला तर काय फिलिंग्स नाही. असो, मला काही बोलायचं नाही आता याविषयी. ठीक आहे, तू आराम कर. असं बोलून आऊ अंकुशच्या रूममधून बाहेर येतात, निघून जातात. आऊ, काय झालं त्याला? काही बोलला का तो? धीरज काळजीने विचारतात. हो, बरंच काही. पण आता मला तुझ्याशी बोलायचे म्हणत आऊ ऋषीच्या डॅडना त्यांच्या रूममध्ये यायला सांगतात. नोकराकडून निरोप पाठवून अंकुशच्या मॉमलाही त्या बोलून घेतात. अंजलीला सकाळी उठल्यावर थोडं गरगरल्यासारखं होतं. ती तशीच बेडवर बसते. अंगात तापही असतो. ती थोडं फ्रेश होऊन येते. रिषभला मेसेज करून ऑफिसला लेट येणार असल्याचं सांगते. खाली जाऊन थोडं दूध घेऊन तापाची गोळी घेते. सविता तिच्या वेळेलाच आली होती. अंजली तिला आत घेते. सविता, मला थोडा ताप वाटतोय. मी थोडा वेळ आराम करते. तू प्लीज चिवला उठवून तिचा आवरून घे. नाश्त्याला फ्रीजमध्ये ब्रेड आहेत. त्याला जॅम लावून दे तिला. बाबा, मोठी आई येतील थोड्या वेळात, अंजली म्हणते. बरं ताई, तुम्ही आराम करा. ऑफिसला नाही जाणार ना तुम्ही? सविता विचारते. नाही, दुपारी जायचंय मला. मला प्लीज 12 वाजता उठव. बाकी बघ तू, अंजली म्हणते. हो ठीक आहे, तुम्ही जा, आराम करा. मी बघते सगळं, सविता म्हणाली. अंजली मोठ्या आईच्या रूममध्ये जाऊन आराम करायला जाते. सविता चिवूचं आवरून तिला ब्रेकफास्ट करायला खाली घेऊन येते. तेव्हाच मोठी आई आणि बाबाही येतात. मोठी आजी, अज्जू, तुम्ही आलात? मला खाऊ काय आणलात? सिया त्यांच्याकडे आशेने बघत बोलते. अरे चा, तो तर आम्ही विसरलो. मोठी आई विसरल्याचं नाटक करत बोलते. सिया नाराज होऊन सोफ्यावर जाऊन हाताची घडी घालून बसते. एक मोठा चॉकलेटचा बॉक्स मोठी आई हळूच तिच्यासमोर ठेवतात. वाव, एवढे सारे चॉकलेट्स! सिया तो बॉक्स हातात घेत खुश होऊन म्हणते. हो मग, असं होईल का आम्ही आमच्या चिवसाठी खाऊ आणणार नाही? अज्जू, थँक्यू. थँक्यू अज्जू. थँक्यू मोठी आजी, सिया म्हणते. काय ग, मम्मा कुठे आहे तुझी? मोठी आई विचारते. मम्माला बरं नाहीये, ती आराम करते, चिव उत्तर देते. काय झालं? सविता अंजलीला बाबा काळजीने विचारतात. बाबा, त्यांना थोडा ताप वाटतोय. गोळी घेतलीये त्यांनी, त्या आराम करतायत. मोठ्या आईच्या खोलीत आहेत, सविता सांगते. आणि त्याचनंतर इकडे बाबा लगेच अंजलीकडे जातात. त्यांच्यासोबत मोठी आईही होती. अंजली शांत झोपली होती म्हणून ते तसेच परत बाहेर निघून येतात. अंकुश सकाळीच ऑफिसला जाऊन त्याच्या कामाला लागलेला होता. स्टाफही बऱ्यापैकी लवकरच आलेला. अंकुशचे डॅडही आजपासून पुढचे 15 ते 20 दिवस ऑफिसला येणार होते. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी या प्रोजेक्टसाठी आधीच अप्रुव्हल दिलं होतं. त्यामुळे काही लीगल टर्म्स डिस्कस करून त्यांच्या सिग्नेचर्स घ्यायचे होते. त्यामुळे त्यांच्यासोबत आज दुपारी मीटिंग होती. त्याचीच लगबग ऑफिसमध्ये सकाळपासून दिसून येत होती. अंकुशचं तसं इन्स्ट्रक्शनच होतं. त्याला कोणतीच कमी नको होती. अंकुश आणि त्याचे डॅड लीगल टीमसोबत बसून त्या टर्म्स अँड कंडिशन्स डिस्कस करत होते. कारण
2 कंपन्या मिळून त्यांचा ब्रँड मार्केटमध्ये आणत होते. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करावा लागणार होता आणि त्यासाठी ही मीटिंग ठेवण्यात आली होती. अजूनही त्यांच्या टीमसोबत, स्टाफसोबत मीटिंग होणार होती. शिवाय बाकीचे प्रोजेक्ट्सही चालू होते. त्यावर लक्ष द्यायचं होतं. अंकुश सगळं व्यवस्थित हँडल करत होता. शिवाय रिषभची साथ होतीच म्हणा. अंकुश मन लावून काम करतोय बघून त्याचे डॅड खुश होते. सविता अंजलीला तिने सांगितलेल्या वेळेवर उठवते. मोठी आई चिवू किचनमध्ये तर बाबा बाहेर हॉलमध्ये बसले होते. अंजली बाहेर आलेली बघून मोठी आई बाबा तिची चौकशी करतात. अंजली, ताप आहे का अजून? अचानक कसा आला ताप? मोठी आई विचारतात. काही नाही, दणदण झाली असेल म्हणून थोडा ताप होता. आता बरं वाटतंय आराम केल्यावर, सांगून अंजली ऑफिससाठी आवरायला निघून जाते. मोठी आई तिच्यासाठी गरमागरम सूप करून नेतात. अंजली, तुझ्यासाठी सूप करून आणले, गरम गरम पिऊन घे, मोठी आई म्हणाली. तू केलं मोठी आई? अंजली विचारते. त्या मानेनेच होकार देतात. पण तू कधी शिकली सूप करायला? तुला जमत नाही ना? अंजली कुतूहलाने विचारते. आणि त्याच नंतर इकडे आपल्या छोट्या चिवताईची ऑर्डर. मग काय, सविताला विचारून केलं. चिवने पण मदत केली. असं कसं झालं? मोठी आई डोळे मिचकावत बोलतात. अंजली नाही म्हणून मान हलवत सूप घेऊन टेस्ट करते. काय ग, गालात का हसतेस? चांगलं झालंय ना? मोठी आई म्हणते. काही नाही ग, ही छोटी चिमणी एवढीशी आहे, पण सगळं कळतं तिला. मी जेव्हा आजारी पडते तेव्हा नेहमीच असं करते. स्वतःला करता येत नाही, पण सविता नाही तर बाबांकडून करून घेते. एवढंच नाही ना, तर तिला सांगून ठेवले की ताप आल्यावर माझ्या जवळ यायचं नाही. तर मॅडम लांबच असतात, पण बारीक लक्ष मात्र असतं. सारखी येऊन बघून जाते मला. आजही 2-3 फेऱ्या झाल्या असतीलच. अंजली हसत म्हणाली. हो ग, सारखी रूम बाहेर घुटमळत होती. मी विचारलंही, पण काही हवं आहे का म्हणाली तर नाही असं सांगत आली. मोठी आई कौतुकाने बोलतात. हो ना, म्हणून हसू आलं. आणि सूप छान झाले. अंजली बोलता बोलता सूप संपवते आणि बॅग भरायला घेते. अंजली, बरं वाटतंय ना? नाही तर आज आराम कर, मोठी आई म्हणाली. हो मोठी आई, खरंच बरं वाटतंय आता. आणि आज ऑफिसमध्ये खूप काम आहे. कसा बसा हाफ डे घेतलाय, पण आता जावंच लागेल, अंजली म्हणाली. कर बाई, पण काळजी घे. जास्त दगदग करू नकोस. मी नाही करत. चल येते मी, अंजली म्हणाली. नीट जा, मोठी आई अंजलीला सांगते. बघ चिवू, जास्त मस्ती करू नकोस. ओके, मम्माला थोडा लेट होईल आज, तर घरी नीट राहा, व्यवस्थित वागा. ओके? ओके मम्मा, तू काळजी घे तुझी. बाय. चिवू लांबूनच फ्लाइंग किस देते. अंजली हसत तिला बाय करते आणि निघून जाते. अंजली ऑफिसमध्ये पोहोचून लगेच कामाला लागते. मध्ये मध्ये तिची नजर अंकुशच्या केबिनकडे जात होती, पण केबिनचे लाईट्स ऑफ होते. आल्यापासून तिला अंकुश दिसलाच नव्हता. शेवटी न राहून तिने मेघाला विचारलं. मेघा, अंकुश सर दिसत नाहीत. केबिनचा लाईटही बंद आहे. आले नाहीत का ते आज? अंजली विचारते. अगं, आज न येऊन कसं चालेल त्यांचं? आता मीटिंग सुरू झाली असेल. बोर्ड ऑफ डायरेक्टरसोबत 2 वाजता होती. पण तू का विचारतेस मध्येच? काही काम होतं का सरांकडे? मेघा म्हणाली. नाही ग, सहजच. मी आल्यापासून दिसले नाही ना म्हणून, अंजली म्हणाली. ओके. अगं, आज मोठे सरही आले आहेत. सकाळपासून सर तिथेच आहेत, मेघा म्हणाली. ओह, तरीच आल्यापासूनच दिसला नाही. अंजली तोंडात पुटपुटते. काय ग, काही बोललीस का? मेघा म्हणाली. नाही नाही, काही नाही, अंजली म्हणते. आता सांगायचं नसेल तुला तर काय बोलणार मी, पण काही गोष्टी कानावर आल्यात बरं का आमच्या,
आणि स्वतः डोळ्यांनी दिसता येतही. मेघा सूचक हसत म्हणते, दीक्षा, ह्या मुलीच्या तोंडात काही राहिलं तर शपथ. अंजली डोक्याला हात मारते, पण चेहऱ्यावर हसू असतं. पण भारी आहे. तू तर छुपी रुस्तम निघालीस. तू तर बघायचीही नाही त्यांच्याकडे. मग कसं? मेघा चिडवत बोलते. अंजली काहीच बोलत नाही, पण चेहऱ्यावर हसू असतं. अरे वा, काय भारी चान्स घालवलास तू. नाहीतर अंकुश सरांना पण पटवलं असतं. मेघा नसलेली कॉलर उडवत म्हणते. अंजली तिच्याकडे बारीक डोळे करून बघत असते. तू अशी बघू नकोस. मी खरंच बोलते. हो, आवाज तरी निघतो का ग तुझा त्यांच्या समोर? अंजली भुवई उंचावत म्हणते. मेघा जीभ चावते. हां, तेच म्हणूनच तुला देऊन टाकलं ना. मेघा चेहरा पाडत बोलते. पण ठीक आहे, तुझ्यासाठी काही पण. मी खूप हॅप्पी आहे तुझ्यासाठी. कसली भारी दिसेल तुमची जोडी. मेघा इमॅजिन करत खुश होते. मेघा किती नौटंकी आहेस ग. बाई, हळू बोल. ऑफिस आहे. कुणी ऐकलं तर उगाच. अंजली आजूबाजूला बघते. पण मी रागावली आहे तुझ्यावर. तू मला का नाही सांगितलं मेघा? मेघा म्हणाली. तू नंतर रागव, आधी काम पूर्ण कर आणि प्लीज इथे हा विषय नकोय. अंजली तिला इग्नोर करत बोलते. बरं बाई, बसते शांत. पण तू मला सगळं सांगायचं आहेस. दुपारी 2 तास चाललेली मीटिंग त्यांच्या मनासारखी झाली. अंकुश आणि त्यांच्या डॅडच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आता उद्याचं प्रेझेंटेशन झालं, डील साईन झाली की मार्केटिंगला सुरुवात करता येणार होती. अंकुशचे डॅड आणि तो थोडा वेळ मीटिंग रूममध्येच झालेल्या मीटिंगबद्दल बोलत बसले असतात. तितक्यात अंकुशचा फोन वाजतो. स्क्रीनवर सियाचे नाव बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. काय रे, काय झालं? कोणाचा फोन आहे? डॅड विचारतात. 1 मिनिट म्हणत अंकुश फोन स्पीकरवर टाकतो. हॅलो बॉस अंकल, मी डॉल बोलते, सिया म्हणाली. बोल ना सोनू, नंबर आहे सेव्ह माझ्याकडे. अंकुश म्हणाला. बॉस अंकल, कसे आहात तुम्ही? सिया, मी छान. तू कशी आहेस? अंकुश म्हणाला. मी छान, पण मम्माला बरं नाही. तुम्ही तिला जास्त काम देऊ नका ना प्लीज, सिया रिक्वेस्ट करत बोलते. बच्चा, मला नीट सांगशील का काय झालंय मम्माला ते? तो स्पीकरवरचा फोन काढून कानाला लावत बोलतो. मम्माला ताप होता सकाळी. मोठी आजी बोलली तिला घरी थांब, तर ती बोलली की नाही, आज ऑफिसला खूप काम आहे. सिया सगळं निरागसपणे सांगत होती. ओ, असं आहे का? बच्चा, तू टेन्शन नको घेऊस, मी घेतो मम्माची काळजी. बरं, मी ठेवू? आता थोडं काम आहे ना. हो, बाय. लव्ह यू बॉस अंकल, सिया म्हणाली. लव्ह यू टू माय स्वीटी, अंकुश म्हणाला. काय हे, काय बोलत होती डॉल तुझी? डॅड म्हणाले. डॅड, तुम्ही ऐकलंच ना, अंजलीला बरं नाही म्हणून काळजीने केला होता कॉल तिने, अंकुश म्हणाला. खूप हुशार आहे हा सिया, आणि समजूतदार पण, डॅड म्हणाले. हो ना डॅड, निघायचं? हो चल. त्याचे डॅड त्यांच्या केबिनमध्ये निघून जातात. अंकुश बाकी काम करण्यासाठी त्याच्या केबिनकडे निघतो. अंजलीचं डेस्क येतं. तशी अंकुशचे पावलं थोडे मंदावतात. तो तिच्या डेस्ककडे बघतो. ती फाईल घेऊन ओठात पेन पकडून फाईलमधले पॉईंट्स वाचत होती. केस वरती गुंडाळलेले होते. त्यातली एक बड तिच्या चेहऱ्यावर रेंगाळत होती. डोळ्यात हलकं काजळ भरलेलं, ओठांवर लाईट बेबी पिंक शेड. चेहरा थोडा कोमेजलेला वाटत होता, पण त्याला त्यातही ती सुंदर दिसत होती. अंकुश तिला बघण्यात हरवला होता. अंकुश सर, ह्यावर तुमची सिग्नेचर हवी होती, अंजली म्हणाली. सर, केबिनमध्ये या, म्हणत अंकुश केबिनमध्ये निघून जातो. सिग्नेचर करून ती त्याच्या कामाला लागते. अंजली, चल ना कॉफी पिऊन येऊ.
थोड्या वेळापूर्वी तूच बोलत होती ना, तुला काही खावंसं वाटतंय म्हणून चल ना यार, आता मला पण भूक लागली आहे. मेघा म्हणाली. मला 25 मिनिटं दे ना, ही फाईल कंप्लीट करते, थोडीच राहिली आहे. अगं प्लीज प्लीज अंजली. अरे यार नाही, भुकेने पोटातले कावळे बाहेर येऊन हरताळ करतील. मी तुला प्लीज म्हणते, प्लीज चल, मेघा म्हणाली. तिच्यासमोर हात जोडून नाटकीपणे बोलत होती. अगं काही काय बोलते वेडी. बरं एक काम कर, तू पुढे जा आणि आपली ऑर्डर दे, मी आलेच तोपर्यंत. अंजली तिचे हात सोडवत शांतपणे तिला समजावत बोलते. तू नाही ऐकणार ना, मेघा म्हणाली तिच्याकडे चिडून कमरेवर हात ठेवून बघत असते. अंजली हे नाही म्हणत मान हलवते. जा यार, असं काय करत आहेस? डायरेक्ट तोंडावर इन्सल्ट कळते तू तर, मेघा रागवत बोलते. बाळा, ही एवढी नोटंकी करण्यापेक्षा तिथे जाऊन ऑर्डर दिलीस असतीस, अंजली म्हणाली. अंकुश सहज समोर लक्ष जातं. त्याच्या केबिनमधून अंजलीचा डेस्क दिसत होता. मेघा आणि अंजलीची नेहमीच सारखीच नोकझोक चालू होती. त्याच्या चेहऱ्यावर त्यांना पाहून स्माईल होती. तो सहज त्यांचं निरीक्षण करत होता. बरं बाई जाते, पण तू ये लवकर, मेघा म्हणाली. ती ऐकणार हे बघून बोलते. हो आलीच. अंजली तिचं काम संपवून उठताच तिला चक्कर सारखं वाटतं. ती परत चेअरवर बसून घेते. सकाळपासून तिने मोठ्याईने बनवून दिलेलं सूपच घेतलं होतं. ऑफिस कॅन्टीनमध्ये काही खाऊ म्हणून ती काही न खाताच निघून आली होती. त्यात ऑफिसमध्ये आल्यावर कामामुळे वेळच मिळाला नाही. तिथूनच जाणारा त्यांच्या ऑफिसमधला मुलगा तिला डोक्याला हात लावून बसताना बघतो आणि तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस करतो. अंकुशही केबिनमधून घाईघाईत बाहेर निघून येतो. अंजली, आर यू फाईन? अंकुश काळजीने तिच्याकडे बघत बोलतो. येस, ते थोडं चक्कर आल्यासारखं झालं, मी ओके आहे, ती बळच स्माईल करत बोलते. एव्हाना सगळ्या स्टाफचं लक्ष त्याच्याकडे गेलं होतं. सर, तिने काही खाल्लं नसणार आत्ताही. मेघा तिला त्याचसाठी कॅन्टीनमध्ये घेऊन जात होती. स्नेहल त्यांच्या बाजूच्या डेस्कवरती बसत असल्याने तिने त्यांचं बोलणं ऐकलं होतं आणि तेच ती अंकुशला सांगत होती. अंजलीने मानतच डोक्याला हातच मारून घेतला. देवा, आता हा परत चिडणार, हिला काय गरज होती मध्ये बोलायची? अंजली स्नेहलवर चिडत विचार करत होती. मी आता सगळ्यांसाठी सांगतोय, तुम्ही ओव्हरटाईम करताय, काम जास्त आहे, त्यामुळे लंचला वेळही भेटत नाही आहे. सगळं मान्य आहे, पण तुमची हेल्थ ही आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. सो यापुढे ते स्किप करू नका. आजपासून आपल्या सगळ्या स्टाफला ऑफिसकडून संध्याकाळचा नाश्ता असेल. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे तो कॅन्टीनमध्ये जाऊन करू शकता, पण हो, उगाच गप्पा करत वेळ घालवायचा नाही. लास्टचं वाक्य तो थोडं बॉसी टोनने बोलतो. त्याच्या अनाउन्समेंटने सगळेच खुश होतात. मिस अंजली, तुम्हीही कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खाऊन घ्या. अंजली हो मध्ये मान हलवत निघून जाते. अंकुश परत त्याच्या केबिनमध्ये निघून येतो. त्याचे डॅड त्याच्याकडे हाताची घडी घालून रोखून बघत असतात. सॉरी डॅड, ते अंकुश कचरतच बोलतो. मी ऐकलं सगळं. गुड डिसिजन अंकुश. माझ्या हे आधीच लक्षात यायला हवं होतं, पण ठीक आहे. देर से आये दुरुस्त आहे. अंजली ठीक आहे ना? डॅड, अंकुशचे डॅड काही विचार करत परत त्यांच्या केबिनमध्ये निघून जातात. अंजली कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता करते. तेव्हा तिला थोडं बरं वाटतं. मेघा मात्र अंजलीवर चांगली चिडली होती. ती नेहमी स्वतःकडे दुर्लक्ष करते म्हणून तिच्याशी अबोला धरला होता. अंजली मात्र सारखीच तिच्या मागे राहून कशीबशी तिची समजूत काढते. अंकुशही कामात गुंतला होता. तरी ऑफिस सुटायच्या टायमिंगला अंकुशने तिला घरी जायचा पिऊनकडून निरोप दिला होता.
अंजली निरोप कळल्यावर लगेचच अंकुशला भेटते. सर, मी आत येऊ? अंजली म्हणाली. यस यस. अंकुश एक नजर तिच्याकडे बघत परत काम करायला लागतो. सर, तुम्ही मलाही घरी जायला सांगितलं. मी ठीक आहे, माझं काम करून निघेन मी, अंजली म्हणाली. त्याची काही गरज नाही. तुमच्या एकीमुळे कोणतंच काम राहणार नाही. इथे दुसरा स्टाफही आहे. अंकुश उठून खिडकीजवळ जात बोलतो. पण सर, ते माझं काम आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अंजलीला ते थोडंसं रागातच बोलते. पण मी सांगतोय ना तुम्हाला, अंकुश तिच्याकडे न बघताच बोलतो. मी पण तेच तुम्हाला सांगतोय. मी काम करून निघेल. अंजली चिडत बोलते. तुम्हाला ऐकायचं नाही का माझं? मी बॉस आहे तुमचा. अंकुश तिच्याकडे एक भुवई उंचावून बोलतो. मी तसं कुठे म्हटलंय, पण मलाच एकटीला ही स्पेशल ट्रीटमेंट का? अंजली हाताची घडी घालत त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलते. 1 मिनिट, तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला तुम्ही कोण माझ्या? तुम्हाला बरं नाही म्हणून माणुसकीच्या नात्याने बोलत होतो. आणि मी तुम्हाला घरून काम करण्यासाठी ऑलरेडी मेल केला आहे. अंकुश एक एक पाऊल टाकत तिच्या अगदी समोर उभा होता. अंजली तिच्याकडे बोलायलाही काहीच नसल्याने एकदा त्याच्याकडे बघत तशीच मान खाली घालून तो जसा तसा एक एक पाऊल पुढे येत होता तशी एक एक पाऊल मागे सरकत होती. अंकुश तिच्या जवळ जात दोन्ही हात तिच्या बाजूने ठेवतो. अंजली घाबरून अंग चोरून घेते. इथे यायच्या आधी एकदा मेल बघायचा होता, नाही तर मग उगाच असे गैरसमज होतात. अंकुश तिच्या डोळ्यात नजर रोखत रोखत बोलत होता. तसंही सगळ्यांना स्पेशल ट्रीटमेंट देत बसायला माझ्याकडे वेळ बिलकुल नाही. तुम्ही येऊ शकता. अंकुश ॲटिट्यूडने बोलत एका हाताने इशारा करत तिच्यापासून लांब होतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.